रामकृष्ण हरी. श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण हो. उद्या आहे 21 सप्टेंबर, वार शनिवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे पितृपक्षातील संकष्टी चतुर्थी. चतुर्थी ही तिथी श्री गणेशाला समर्पित आहे. प्रत्येक महिन्यात 2 चतुर्थी येतात. एक म्हणजे कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी असं म्हणतात आणि शुक्ल पक्षातील चतुर्थीला विनायक चतुर्थी म्हणतात. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी विघ्नहर्ता गणेशाची उपासना केल्याने सर्व दुःख, वेदना आणि आर्थिक संकट दूर होतात. म्हणजेच या संकष्टी चतुर्थीला तुम्हाला गणपती बाप्पांची आणि तुमच्या पूर्वजांची कृपा प्राप्त होईल. अशा या संकष्टी चतुर्थीचा प्रारंभ शुक्रवारी 20 सप्टेंबरला रात्री 9:15 होणार आहे आणि समाप्ती 21 सप्टेंबरला संध्याकाळी 6:13 होणार आहे. पितृपक्षातील संकष्टी चतुर्थीला विधीपूर्वक गणपती बाप्पांची पूजा करून ब्राह्मणाला दान दिल्याने व्यक्तीचे सर्व संकट नष्ट होतात. या संकष्टी चतुर्थीला अनेक शुभयोग जे आहेत तर ते तयार होत आहेत, ज्यामुळे श्री गणेशाची उपासना केल्याने अनेक पटींनी फळ प्राप्त होईल. पितृपक्षात गणेशाची उपासना केल्याने अनेक पटींनी फळ प्राप्त होतात. तसेच पितृपक्षात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी हर्षयोग तयार होत आहे. त्याचबरोबर शिववास योगही तयार होणार आहे आणि या योगामध्ये या दिवशी आपण काही प्रभावी उपाय केले तर बाप्पा त्या उपायांचं आपल्याला शीघ्र फळ देत असतात. आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये एक अतिशय प्रभावी उपाय आपण पाहणार आहोत. उद्या आपल्याला या संकष्टी चतुर्थीच्याच दिवशी घरात या झाडाचे एक पान आणायचे आहे. हे पान आणल्याने कितीही कठीणातील कठीण इच्छा ही बाप्पांच्या कृपेने पूर्ण होईल. 7 पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होऊन सुख सौभाग्य वाढेल. तसेच जीवनातील सर्व दुःख, संकटे, अडथळे दूर होऊन प्रत्येक कामात यश मिळेल. असा हा अतिशय प्रभावी उपाय आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बाजूच्या बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये 2 अतिशय प्रभावी उपाय आपण पाहणार आहोत. पहिला उपाय हा तुमच्या घरातील आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी, दुःख, संकट हे नष्ट होण्यासाठी आणि दुसरा उपाय हा तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होण्यासाठी पाहणार आहोत. आज या व्हिडिओमध्ये आपण जे 2 उपाय पाहणार आहोत तर ते दोन्ही उपाय उद्या सकाळीच करायचे आहेत. सकाळी तुम्हाला 12 वाजण्याच्या आत हे दोन्ही प्रभावी उपाय जे आहेत तर ते करायचे आहेत. जर तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नसेल, आलेला पैसा हा कोणत्या ना कोणत्या कारणातून घरातून निघून जात असेल, सतत आर्थिक चणचण तुम्हाला भासत असेल, तसेच घरावरती जास्त प्रमाणामध्ये कर्ज झालेलं असेल, त्याचबरोबर घरावर सतत संकट, विघ्न, अडचणी येत असेल, कोणतंही महत्त्वाचं काम तुमचं पूर्ण होत नसेल, कुटुंबामध्ये सुखशांती समृद्धी नसेल, घरामध्ये आजारपण हे वाढत असेल, तसेच घरामध्ये सतत वादविवाद, भांडणे यासारख्या गोष्टी घडत असतील तर पहिला उपाय तुम्हाला करायचा आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, उद्याच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे, स्वच्छ कपडे तुम्हाला परिधान करायचे आहेत. जर तुमच्याकडे लाल किंवा पिवळ्या रंगाचे कपडे असतील तर ते तुम्ही परिधान करू शकता. त्यानंतर आपली देवपूजा करून घ्यायची आहे, आपलं देवघर स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि यानंतर विधिवत गणपती बाप्पांची पूजा करायची आहे. गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती तुम्हाला शुद्ध जलाने अभिषेक करायचा आहे. अभिषेक करत असताना तुम्ही ओम गण गणपते नमः किंवा तुम्ही गणपती बाप्पांचं अथर्वशीर्षाचं पठण करायचं आहे. हे पठण करत तुम्हाला बाप्पांच्या मूर्तीवरती अभिषेक हा करायचा आहे. अभिषेक केलेलं जे पाणी आहे, जे तीर्थ आहे, ते सर्वांनी घरामध्ये तीर्थ म्हणून प्यायचं आहे आणि उरलेलं पाणी हे तुम्हाला तुमच्या पिण्याच्या पाण्यामध्ये म्हणजे पिण्याच्या माठामध्ये टाकायचं आहे. यानंतर गणपती बाप्पांना धूप, दीप, अगरबत्ती लावायची आहे. यानंतर बाप्पांना गंधाचा टिळक लावायचा आहे. त्या टिळकावरती तुम्हाला अखंड अक्षता लावायच्या आहेत. बाप्पांना तुम्हाला जास्वंदाची फुलं अर्पण करायची आहेत.
तसेच 21 दुर्वाची जुडी अर्पण करायची आहे. आणि नैवेद्यामध्ये तुम्हाला मोदक किंवा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य हा अर्पण करायचा आहे. यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. जेव्हा अशा प्रसन्न वातावरणामध्ये आपण उपाय करतो तेव्हा देवी देवतांचे आशीर्वाद हे आपल्याला मिळत असतात आणि आपल्याला आपल्या उपायांचं शीघ्र फळ हे प्राप्त होत असतं. तर तुम्हाला काय करायचं आहे, ही सगळी पूजा झाल्यानंतर तुम्हाला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे. त्या कलशामध्ये तुम्हाला स्वच्छ पिण्याचे पाणी भरायचे आहे. थोडंसं दूध टाकायचं आहे आणि 2 अगरबत्ती तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायच्या आहेत. आणि हे कलशातील पाणी जे आपण दूध टाकलेलं आहे त्या पाण्यामध्ये, तर ते पाणी आणि अगरबत्ती घेऊन जायचं आहे तुमच्या घराजवळ असणाऱ्या रुईच्या झाडाजवळ. रुईच्या झाडाला साक्षात माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. या रुईच्या झाडाची जी मुळं असतात तर त्या मुळांमध्ये साक्षात गणपती बाप्पा वास करतात. गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता, संकट दूर करणारे देवता मानले जातात आणि म्हणून हे जल आपल्याला त्या रुईच्या झाडाला अर्पण करायचे आहे. अगरबत्ती लावायची आहे आणि यानंतर त्या झाडाचं एक पान तुम्हाला तोडायचं आहे. पान तोडताना मनोभावे बाप्पांना प्रार्थना करायची आहे की माझ्या मनातील ही इच्छा पूर्ण होण्यासाठी मी हे पान तोडत आहे. तर ते पान तोडायचं, घरी आणायचं आणि स्वच्छ पुसून काढायचं आणि यानंतर हे पान तुम्हाला खलबत्त्यामध्ये किंवा मिक्सरमध्ये बारीक करायचं आहे आणि यानंतर या पानाचा 1 ते 2 थेंब रस जो आहे तर तो काढायचा आहे आणि त्यानंतर एक दिवा घ्यायचा आहे. दिव्यामध्ये शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे. त्या दिव्यामध्ये एक फुलवात जी आहे तर ती लावायची आहे आणि त्या तुपामध्ये तुम्हाला या रुईच्या पानाच्या रसाचे 2 थेंब टाकायचे आहे आणि हा दिवा तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये बाप्पांसमोर प्रज्वलित करायचा आहे. दिवा तुम्ही प्रज्वलित केल्यानंतर या दिव्याला हळदी कुंकू अर्पण करायचे आहे, अक्षता अर्पण करायच्या आहेत आणि बाप्पांसमोर बसून तुम्हाला 3 वेळा गणपती अथर्वशीर्षाचं पठण करायचं आहे. यानंतर गणपती बाप्पांसमोर हात जोडून तुमच्या घरातील ज्या काही अडचणी असतील तर त्या अडचणी दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे. यानंतर संध्याकाळी तुम्हाला त्या दिव्यामध्ये असणारी जी वात आहे त्या वातीसोबत तुम्हाला 2 अखंड फुलाच्या लवंगा आणि 2 भीमसेनी कापुराच्या वड्या त्या दिव्यामध्ये तुम्हाला टाकायच्या आहेत आणि तो कापूर तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. प्रज्वलित केल्यानंतर त्याचा धूर हा संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचा आहे आणि हा धूर फिरवत असताना ओम श्रीम विघ्नहर्ताय नमः मंत्र पुन्हा एकदा ऐका. ओम श्रीम विघ्नहर्ताय नमः या प्रभावी मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. तर अशा पद्धतीने पहिला उपाय हा तुमच्या घरातील सर्व अडचणी दूर होण्यासाठी करायचा आहे. यानंतर दुसरा उपाय तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यासाठी करायचा आहे. प्रत्येकाच्या मनामध्ये काहीतरी इच्छा ही असतेच. अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत आपल्या सर्वांच्याच मनामध्ये काहीतरी इच्छा ह्या असतातच आणि ह्या इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण भरपूर प्रयत्न, कष्ट करत असतो. परंतु कधी कधी कितीही प्रयत्न केले तरी आपली कुठलीही इच्छा ही पूर्ण होत नाही आणि म्हणून गणपती बाप्पांच्या कृपेने आपल्या मनातील प्रत्येक इच्छा ही पूर्ण होण्यासाठी आपण हा उपाय करणार आहे. तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक जास्वंदाच्या झाडाचं पान लागणार आहे. जास्वंदाच्या झाडाला लाल फुले येतात त्या झाडाचं एक पान लागणार आहे. ज्या प्रकारे गणपती बाप्पांना जास्वंदाची फुलं अतिशय प्रिय आहेत त्याच प्रकारे बाप्पांना या जास्वंदाच्या झाडाची पानं देखील खूप प्रिय आहेत. म्हणून आपल्याला या जास्वंदाच्या झाडाचं एक पान घ्यायचं आहे. पान घेताना चांगलं घ्यायचं आहे. ते कुठेही तुटलेलं किंवा फाटलेलं किंवा चिरलेलं, कीड लागलेलं नसावं. व्यवस्थित सुस्थितीतलं पान घ्यायचं आहे. देठा सहित आपल्याला ते पान घ्यायचं आहे आणि सोबतच त्या झाडाची एक काडी सुद्धा घ्यायची आहे. यानंतर हे पान घरी आणून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि यानंतर देवघरासमोर तुम्हाला आसन टाकून बसायचं आहे आणि एका वाटीमध्ये हळदी आणि कुंकवाची पेस्ट बनवायची आहे आणि जी काडी आपण घेतली होती त्या काडीने आपल्याला त्या पानावरती आपल्या मनातील इच्छा ही लिहायची आहे आणि त्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे. त्या प्लेटमध्ये तुम्हाला अखंड तांदूळ घ्यायचे आहेत. तांदूळ अखंडच असावेत, कुठेही तुटलेले, फुटलेले, खराब तांदूळ घेऊ नका.
व्यवस्थित अखंड तांदूळ त्या प्लेटमध्ये घेऊन त्या तांदूळावरती हे पान तुम्हाला ठेवायचं आहे आणि हे पान ठेवताना देठ हा बाप्पांकडे असायला हवा अशा पद्धतीने हे पान तुम्हाला त्या तांदूळावरती ठेवायचे आहे आणि ही प्लेट तुम्हाला बाप्पांसमोर ठेवायची आहे। यानंतर या पानाला हळदी कुंकू अक्षता अर्पण करायचे आहे। त्याचबरोबर 21 दुर्वा आणि 1 जास्वंदाचं फूल तुम्हाला बाप्पांना अर्पण करायचं आहे। यानंतर धूप दीप अगरबत्ती तुम्हाला ओवाळून घ्यायची आहे आणि बाप्पांसमोर बसून तुम्हाला 108 वेळा ओम गण गणपते नमः या प्रभावी मंत्राचा जप करायचा आहे आणि 3 वेळा तुम्हाला गणपती अथर्वशीर्षाचं पठण करायचं आहे आणि यानंतर तुम्ही दोन्ही हात जोडून बाप्पाला तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे। यानंतर हे पान दिवसभर तुम्हाला बाप्पांसमोर ठेवायचं आहे आणि सायंकाळी 4 वाजल्यानंतर ते पान तुम्हाला तिथून उचलायचं आहे आणि त्या पानासोबतच तुम्ही त्या पानाखाली जे तांदूळ ठेवले होते म्हणजे अखंड 21 अक्षता तुम्हाला त्या पानावरती ठेवायच्या आहेत। त्या प्लेटमधील तुम्हाला 21 अक्षता ह्या घ्यायच्या आहेत आणि त्या जास्वंदाच्या पानावरती ठेवायच्या आहेत आणि दुर्वा ज्या आपण बाप्पांना अर्पण केल्या होत्या तर त्या दुर्वा त्या पानावरती आपल्याला ठेवायच्या आहेत आणि एक दोरा घेऊन तुम्हाला हे तांदूळ त्या दुर्वा आणि ते पान एकत्रित बांधायचे आहे आणि हे पान घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं आहे आणि बाप्पांना तुम्हाला हे पान अर्पण करून तुमच्या मनातील इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे आणि असा हा अतिशय प्रभावी उपाय तुम्हाला तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होण्यासाठी करायचा आहे। जर तुम्ही फक्त उपायच केले आणि कुठलेही प्रयत्न कष्ट नाही केले तर तुमची इच्छा ही पूर्ण होणार आहे का? तर नाही। परंतु कधी कधी तुम्ही पाहिलं असेल आपण कितीही प्रयत्न करतो मेहनत घेतो परंतु तरीही आपली इच्छा ही पूर्ण होत नाही। अशा वेळी आपलं नशीब आपल्याला साथ देत नाही। म्हणूनच नशिबाची आपल्याला साथ मिळावी म्हणून हे जे उपाय आहेत तर ते विशिष्ट तिथीवरती केले जातात। जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा। चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।